अधिक परंपरा लाभलेले निंबाळकर तालीम मंडळ सार्वजनिक न्यास उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. व्हाईट शर्ट खाली घे मोबाईल. यावर्षी मंडळानं सादर केलाय धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनावरील भव्य जिवंत देखावा मृत्युंजय. स्वराज्याचा भाग्य कलश भरत होता. महातेजस्वी शिवशंकराचं शुभवरदान लाभलं. सईबाई महाराणी सरकारांचं पुत्र रत्न जन्माला आलं. शिवरायांना पुत्र झाला. स्वराज्याचा भावी तारणहार आला. केवळ 2 वर्षांचं कोवळ वय असतानाच मातृछत्र हरपूनही आईची जागा घेतलेल्या जिजामातेच्या वात्सल्य छायेत शंभूराजे शिवराज्यात व्यावहारिक शिक्षणाला रामायण महाभारताची जोड होती. महालात राहत असलेल्या छायाला जंगलाची ओढ होती. रणांगण खेळवत होत. गोमाजी नाईक पानसंभाळांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शस्त्रास्त्रांचं शिक्षण सुरू झालं. आज अजून बी सरावाला नाही. गोमाजी बाबा टाकले ते रुसल्या. मग समजूत काढायला त्यांना हाताला धरून इथं आणायचं. पण हाताला यायला पाहिजे ती. आला राग आणि लागले सरासरा कडा चढायला. अरे तो धोक्याचा कडा. अहो आम्ही मस्त हातापाया पडतोय. पण बाळराज निस्ती चित्तेची चपळाई आणि खारीची चालाकी हे बघा की. त्या गोमाजी नाईक पान संभाळाची पक्की खात्री आहे. आपलं शंभूराज महिषासूर मर्दिनी भवानीचा सिंह होणार. औरंगजेबाचं निकराचं फरमान, अवाढव्य फौज, प्रचंड दारुगोळा आणि अफाट युद्ध साहित्य घेऊन मिर्झा राजे स्वराज्यावर प्रपातासारखे कोसळले. त्यांच्याशी लढताना शस्त्रांची शिकस्त करून असंख्य मावळे घरातील घेतले. मुरुपायानं जिंकलेले 23 किल्ले महाराजांच्या हवाली करून महाराज आलमगीर औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला निघाले. सोबत जाणार होते केवळ 9 वर्षांचे शंभूराज. बाळासाहेब, आम्हाला तुमच्या गोष्टीतले राम आणि कृष्ण दोघेही आवडतात. का बरं? कारण राज्य किंवा वैभव मिळवण्यासाठी रामाने कुठली युक्ती केली नाही, तरी तो शस्त्राच्या बळावर विजयी झाला आणि हातात कुठलंही शस्त्र न घेता नुसत्या युक्तीवर कृष्ण जिंकला. अरे वा, मग आमचे बाळराजे कोणाकडे जाणार? चौघांकडे. चौघांकडे? हो, रामाकडे शक्ती आणि कृष्णाकडे युक्ती मागायला जाणार. मग ते घेऊन आपल्या शंभू महादेवाकडे आशीर्वाद मागायला जाणार आणि मग माता तुळजाभवानीकडे हिंदवी स्वराज्याचे वरदान मागायला जाणार. मग चांगलेच बलदंड होणार की आमचे शंभूराजे. हे सगळं घेऊन ते सगळं घेऊन हर हर गरजत गनिमावर चालून जायचं. समशेरीची शिकस्त करायची आणि गडकोट जिंकून भगवान नाचवीत आबासाहेबांच्या दर्शनाला यायचं. यशस्वी व्हा जगदंब.
जगदंबे. आराध्य श्री शंभू महादेवाला वंदन करून नरसिंह आणि त्याचा दिलेर छावा सह्याद्रीच्या गुहेतून निघून आग्र्याला आलमगिराच्या सोन्याच्या पिंजऱ्यापर्यंत गेले. आणि अचानक दगा झाला आणि दोघेही नजर कैदे बंद झाले. 9 वर्षांचे चलाक गोंडस राज संभाजीराजे कोणताही मज्जाव नसल्यामुळे सगळीकडे फिरू लागले आणि त्यांची भेट घडली शहनशहा आलमगीर औरंगजेबाशी. आइए बरखुरदार, बड़ी खुशी हुई आपसे मिलकर. दिखने में तो बड़े गुलजार और शेर सूरत हो. बच्चा भी तो शेर का ही हूँ. वो शेर जो अभी हमारे शिकंजे में है. हाँ? आपको मालूम है उन्हें क्यों हमारे पास इतना दूर आना पड़ा? मागे दिसत नाहीये, लोकांना दिसत नाही. हमने आबा साहब से भी किया था. बहुत खूब. तो ए, त्याला पुढे लाव सांग ना. फिर क्या बोले आपके आबा साहब? ते म्हणाले अच्छे काम के लिए दूर जाना पड़ता है. अच्छे काम के लिए. बहुत खूब. मतलब कंसाला मारायला कृष्णानं गोकुळ सोडलं. रावणाचा नाश करायला रामाला अयोध्या सोडून लंकेला जावं लागलं. ठीक ठीक, वो सब जाने दो, वो जाने दो. आपको मालूम है यहाँ क्या करना है? हाँ, पूरी तरह से मालूम है. आबा साहब ने और राव साहब ने सब बताया है हमें. क्या क्या बताया है उन्होंने? जो अच्छा है उससे अच्छा ही बर्ताव करना, किसी के बीच में पड़ना नहीं, बिना वजह लड़ना नहीं, किसी को भी छेड़ना नहीं और कोई छेड़े तो छोड़ना नहीं. वल्लाह, क्या तेज मिजाज लड़का है ये सिवा का. आंखों में चिंगारी और जुबान पर बिजली है इसकी. चलो. गुस्ताख, 2 राजाओं के बीच बात चल रही है ना, अदब से पेश आओ, अदब से. हाँ, गुस्ताखी माफ. चलिए. औरंगजेबाची कपटनीती, खानाचा पहारा आणि आग्र्याच्या सीमा ओलांडून शिवसिंहानं थेट स्वराज्यात झेप घेतली. पण छाला मागेच राहिला. परमुलखा लहान वयात ठाई ठाई पसरलेल्या संकटांच्या सवटांमधून वाटा काढत सुखरूप येऊन पोहोचला. स्वराज्याच्या मातीला कडकडून भेटला. अभ्यासात, व्यायामात, खेळात, शस्त्रविद्येत, संस्कारात, राजकारणात गढून बुडून गेला. शक्तीचं वर्धन, बुद्धीचं संवर्धन होत होतं. वाढत्या वयानं भाग्यशाली भविष्याची अक्षता आणली आणि सरदार पिलाजीराव शिर्क्यांची कन्या राजाऊ भोसल्यांची राजलक्ष्मी झाली. दिसामासानं तेज होत चाललेल्या शंभूराजांची संशय मैदानावर जेवढी बेभान होती तेवढीच लेखणी कागदावर प्रतिभावान होती. इंग्रजीसह 14 भाषांचं ज्ञान, संस्कृत पांडित्य, व्याकरणावर प्रभुत्व आणि रचनेतलं लालित्य यांचं मनोहर दर्शन नायिका भेद, बुधभूषणम अशा रसिक मान्य संस्कृत ग्रंथाचे करते आणि त्याचबरोबर धाडसावर पाय देऊन धोक्याला आवाहन देत प्राणप्रिय भगवान नभाला भिडवणारीही होती. रणझुंजार शिवपुत्र शंभूराज.
मुजरा आबासाहेब. या बाळराज, तुमच्याबद्दल एक वेगळीच वार्ता कानी आली आहे. आमच्याविषयी वेगळी? नाहीतर काय. आजवर ऐकत होतो धाकले राजे वाघासारखे शूर आहेत, पण आता तर कळतंय वाघापेक्षाही. म्हणजे काय? ऐन शिकारीच्या धामधुमीत बेभान होऊन खवळलेला वाघ अंगावर घेतलात. पण तो वाचला नाही आबासाहेब. जागीच त्याला. म्हणूनच पूर्ण विश्वासानं निर्णय झालाय. कसला? उन्मत्त लांडग्यांनी वेढलेल्या जंगलात अस्सल ठाण्या वाघाला शिकारीला सोडण्याचा. म्हणजे आबासाहेब आम्ही घुमवा आई भवानीचं नाव आणि मारा टाच तुमच्या पहिल्या वहिल्या मोहिमेसाठी. जुलमी सत्तेला पराक्रमानं चोख उत्तर द्यायला उत्तरेकडे झेप घ्या. गुजरात पासून खंबायत पर्यंतचा प्रांत झंझावाती झडप घालून गप्प करा. यश घेऊन या बाळराजे. आम्ही आणि स्वराज्य नजरेच्या पाय घड्या घालून तुमच्या स्वागताला तयार राहू. आणि हा तुमचा शंभूबा मोहिमेच्या यशावर भगवान होऊन आल्याची वार्ता पायावर आणून ठेवील तेव्हाच स्वस्थ राहील. जय भवानी. रणधुरदार शिवगणांच्या साथीनं अफाट शंभू तांडव घडलं आणि प्राप्त झालं दिगंत यश, अस्मानी फतेह. पहिली वहिली हत्यारी मोहीम पूर्णपणे यशस्वी झाल्याचा आभाळ भेटून गेलेला आनंद. रणमर्द शंभूराजांच्या जयश्रीनं स्वराज्याची भूमी सागर गडकोट आनंदात न्हाले. सार मागे टाकून शंभू वादळ घोंगावत निघालं होतं महासागराकडे जंजिऱ्याच्या बेलान मोहिमेवर. काही एवढी मोठी पत्रास नाही लागून गेली त्या सिद्धीची. आपल्या स्वराज्यावर उठणारे, घरदार लुटणारे, लेकी सुना ओढून नेणारे त्याचे हात छाटून टाका. धूळ धान उडवा, घेरा जंजिरा तुटून पडा. दुश्मनाची लांडगे तोड करा. उन्मत्त महिषासुराची खांडोळी करणारी माय भवानी आपल्या पाठीशी आहे. आता यश आपलंच आहे. एकालाही सोडू नका. शर्थ करा. बोला हर 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 हर. आणि महासागरावर भरात तांडव सुरू झालं. शंभूराजांच्या आज्ञेनं तोफखाना आग ओकू लागला. त्याच वेळी त्यांनी जंजिऱ्यापर्यंत सेतू बांधण्याच्या आव्हानालाही हात घातला. त्या प्रचंड धडाक्यापुढे सिद्धीचा जोर आणि जोर ओसरू लागला. वरवी मार खाल्लेला सिद्धी जबरदस्त हबकला होता. शंभू सेनेची जिकडे तिकडे विजयी घोडदौड सुरू होती. मोहिमांवर मोहिमा यशस्वी होत होत्या. स्वराज्याच्या सीमा विस्तारत होत्या. आणि त्यातच सह्याद्रीच्या शिखरावरून आनंदाच्या चांदण्याची स्वराज्यभर बरसात झाली. शिवपुत्र संभाजीराजे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. संभाजी राजांच्या छत्रपती पदाच्या शिरपेचा महाराष्ट्र लक्ष्मीनं आणखी एक मानाचा विजय पुरा ठेवला. बऱ्हाणपूरची गाजलेली मोहीम, अतुलनीय शौर्य, अजोड मुत्सद्देगिरी आणि अपार धनसंपत्ती, स्वराज्य हित जपण्याचे, मराठी दौलतीच्या कक्षा रुंदवण्याचे आटोकाट प्रयत्न छत्रपती संभाजीराजे अखंडपणे करीत होते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दूरवर दबा धरून बसलेला, मनोबन जळफळणारा स्वराज्याचा शत्रूही त्यांच्या तीक्ष्ण नजरेला दिसत होता.
त्रिचनापल्लीचा चिक्कदेव. रे कोण ते संभाजी? महाराष्ट्र मधला एक जमीनदार शिवाजीचा मुलगा. अरे असू दे, पण म्हणून काय अख्खं जगचा राजा असतं काय ते? आमच्याकडे काही शस्त्र नाही तर ते धरायला हात नाही तर ते शस्त्राला धार नाही म्हणतो आम्ही. अरे येऊ तर दे त्या संभाजीला. एवढा चिक्क तुकडा करताय बघा हे चिक्क देवर आहे त्याच. एली धरी नान कट्यारा तगोन बा भेगा. आणि मराठ्यांचा तुफानी हल्ला आला. ध्वजशक्ती सुरू झाली. शंभूलो भडकला. तुंबयुद्ध पेटलं आणि त्रिचनापल्लीचा किल्ला किल्लेदाराच्या मदमस्त अहंकारासह काबीज झाला. मराठी यशाच्या सीमा डोळ्यापर्यंत जाऊन भिडल्या होत्या. खंडोजी, इंग्रजांचा वकील केजवीन भेटायला आलाय म्हणे. अबू तरी काय म्हणतोय ते? आबासाहेबांनी या टोपीकरांना पुरत ओळखलं होतं. केजवीन काय म्हणतोय ते तर पाहू, नाही तर आमची समशेर त्यांच्या मुलखात गरजायला लागेल. वेलकम मिस्टर केजवीन. Glad to meet you, Your Majesty. As soon as I received your letter, I discussed the issue with the most honorable person of the East India Company, and they called me for the further discussions. Mr. Keswin, you know how we conquered Goa, Surat. We can even attack on Mumbai and we will win easily. Still we call you for negotiations. Yes, Your Majesty. I will try to negotiate in the most positive way, Your Majesty. Mr. Keswin, it will better for you to get money and did not fight. Otherwise, we better know how to grab it. Yes, Your Majesty. I am sure about the deal. Let me inform your proposal to buy Bombay from us to the East India Company. Mr. Keswin, you can please go now. Thank you, Your Majesty. लोकांकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचं कोणाचं धाडस होत नव्हतं. कोणी केलं तर शंभू वादळापुढे त्याच्या ठिकऱ्या उडत होत्या. पण त्याच वेळी अस्तनीत निखारेही फुलत होते. राज्य सत्तेच्या अधिकाराआडून स्वार्थी हिंसवांच्या नांग्याही वळवळू लागल्या होत्या. जीवाला थोडा तरी आराम द्यावा राजांनी. सतत धावपळ लगबग. राजाचं आयुष्य ढाल तलवारीसारखं राणीच आहे. म्हणजे आपल्यावर भरोसा ठेवणाऱ्या रायतेला नाडणाऱ्या वैऱ्यावर वार करायला तलवारीसारखं आक्रमक आणि कर्तव्य, जबाबदाऱ्या, संकट, धोके, फंद पितोरी, घातपात, कष्ट, मोहिमा, अडचणी यांचे सततचे वार झेलण्यासाठी ढालीसारखं. यावं का कामाच्या गडबडीतनं कारभाराच्या व्यापातनं येळ असेल तर आलो होतो. मी राजाऊचा भाऊ गणोजी आलोय. या मेवणे, तुमचे बंधुराज आलेत. त्यांच्यासाठी काहीतरी गोडधोड. काय नग कसंच नसल तर नुसत्या वरवरच्या चवीला काय करायचंय? असं कसं? आदराची रीत. आता येळच आली म्हणून बोलतोय. आदर करण्यापरास जरा कदर केली असती तर. मेवणे, आज एकदम असा का मोहरा धरलाय? राजाऊचा भाऊ. मग काय, सामान्य माणसानं आपली जागा ओळखूनच बोललेलं बरं. म्हणजे मतलब आमच्या ध्यानी आला नाही. आपले मेवणे म्हणण्याची लायकी असती तर आज वतनदार म्हणून राहिलो नसतो का? हे काय बोलताय दादासाहेब? नात्यात आणि संबंधात जवळीक असली तरी शब्दांना आणि वर्तनाला मर्यादा असते. असं का? मग वारसदारी मिरवताना जबाबदारी निभावता काय येत नाही? दादासाहेब साफ बोला मेवणे, आमची कसली जिम्मेदारी? तुमच्या आबासाहेबांचा सबूत पाळण्याची. यांचा सबूत मानता नव्ह तुम्ही? मतलब आम्हाला आमच्या वतनाशी मतलब. आमच्या एका वतनानं काय होतंय आमच्या कानाला ऐकू येतो तुमच्या आबासाहेबांचा सबूत आणि डोळ्याला दिसतं फक्त आमचं वतन. हो, असं
म्हटलं तर स्वराज्याची फौज उभी राहील का? वापस सांगतो, आमचं वतन जर नाही मिळालं तर काय? एवढंच सांगतो, याचा नतीजा चांगला होणार नाही. शमशेर आमच्याकडे बी आहे आणि तिला धार लावायचा दगड बी. असं मग जाता जाता हेही ऐकून ठेवा, यापुढे अशी छत्रपती शंभू महाराजांची बेअदबी करायला येणार असाल तर इथं स्वागत करायला तलवार असेल आणि तुम्ही गेल्यावर बंद करायला गडाचं महाद्वार असेल. बस, नुसतं म्यान नवा मनगट बी बोलतोय आमचं. तुमचं धाडसच कसं झालं हे बोलण्याचं? आपली स्वार्थाची झोळी उचला आणि चालते व्हा इथून. लय भारी पडाल. एवढे गाठ मारले, निर्गाठ बसले. आता वतनानं सुटाल नाहीतर धागा तुटाल. जातो म्या. राम राम.